आज हा अत्यंत दुःखद प्रसंग आहे की मंगेशकर कुटुंबियातील दुसरा तारा आशा भोसलेताई यांचं दुःखद निधन झालेलं आहे। 92 वर्ष त्या जगल्या, त्यातल्या बहुतांश काळ वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून संगीताची सेवा केली, ती अखेरच्या श्वासापर्यंत। या देशामध्ये सर्वात वर्सेटाईल गायिका म्हणून जर कोणाकडे पाहायचं असेल तर त्या आशाताई होत्या। आशाताईंनी तोरा मन दर्पण कहलाए अशा प्रकारचं क्लासिकल गाणं देखील म्हटलं आणि त्याचवेळी अतिशय आधुनिक खतुबासारखं गाणं देखील तेवढ्याच लीलया त्यांनी म्हटलं। जेवढे जॉनर आहेत, शास्त्रीय संगीत असो, पॉप असो, रॉक असो, भावगीत असो, 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये आशाताईंनी गाणी म्हटली। आणि जगातलं हे वेगळं उदाहरण असं होतं की 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल 90व्या वर्षी 3 तास कॉन्सर्ट करणाऱ्या आशाताई होत्या। आम्ही जेव्हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना दिला त्यावेळी त्यांच्या जीवनाचा जो प्रवास त्यांनी सांगितला, किती खडतर आयुष्य जगत त्या इथपर्यंत पोचल्या, हे खरोखर अत्यंत प्रेरणादायी होतं। मला आठवतं की आम्ही रेडिओ जॉकीजचा जो कार्यक्रम घेतला होता, त्या कार्यक्रमामध्ये आशाताईंनी मला 2 ओळी गुणगुणायला लावल्या आणि मग त्या ठिकाणी सांगितलं, बघा माझी शक्ती, मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला गायला लावू शकते। असं अतिशय जिंदादिल अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं। कुठल्याही कार्यक्रमाची त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाचा प्राण त्या असायच्या आणि सतत आशाताई हसतमुख आणि उत्साहामध्ये 90व्या, 91व्या, 92व्या वर्षी देखील त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता। आम्हाला ही पूर्ण खात्री होती की लता दीदींची तर आम्ही 100वी करू शकलो नाही, पण आशाताईंची 100वी निश्चितपणे करू शकू। पण दुर्दैवाने काळाने ती संधी दिली नाही। आशाताईंसारख्या सुविख्यात, जगप्रसिद्ध आणि ईश्वरीय आवाज असलेल्या एक आमच्या गायिका आमच्यातनं निघून गेल्या। मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आपण सर्व सामील आहोत। पूर्ण शासकीय इतमामामध्ये त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून ते ठरवतील त्याप्रमाणे पुढचे सगळे विधी होतील। पण मला असं वाटतं की आज संगीताकरता आजचा दिवस हा अत्यंत दुःखद आहे।